आहे का? कोणी तोडगा काढत नाहीये. फक्त इलेक्शन पुरता कुठलाही पक्ष असू दे तो फक्त तुम्हाला आश्वासनं देणार. ही आश्वासनं पूर्ण करायची. माझ्या मते त्यांनी जी आश्वासनं देतात ना ती इलेक्शनच्या अगोदर पूर्ण करावी आणि नंतर पब्लिकला सांगावा तर तुमचे आम्ही ही कामं केले तर तुम्ही आम्हाला वोटिंग करावी. जर युती झाली नाही तर प्रत्येक वॉर्डमध्ये जसं जर युती झाली तर 2 BJP 2 शिवसेना, पण जर युती नाही झाली तर 4 BJP 4 शिवसेना. तो एक कार्यकर्त्यांचा विषय आहे की त्यांना वाटतंय की युती करू नये, पण युती जरी नाही केली तरी ठाण्यामध्ये काही तसा फारसा फरक पडणार नाही. सत्ता ही शिवसेनेची म्हणजे शिंदे साहेबांचीच येणार. कुठल्या पक्षात नाही आहेत किंवा आम्ही फॉर्म भरत नाही आहे किंवा कोणाची हाय हाय करत नाही. आम्ही स्वतः कमवतो. ज्या दिवशी वोटिंग असते त्या दिवशी आम्ही वोटिंगला जातो, इमानदारीने वोटिंग करतो. आता आमची वोटिंग कुठे जाते परमेश्वराला. फुलदे असतात आहे मला तर नाही वाटत काही चॅलेंजिंग असेल, कारण की ठाकरे बंधूंची ताकद आता एकत्र झाली आहे या महापालिका निवडणुकीत. पण शिंदेची पण ताकद आहे ना ठाण्यामध्ये. नमस्कार, मी अक्षता आणि आपण पाहताय मुंबई आउटलुक. महापालिकेच्या राज्यातल्या ज्या 29 महापालिका आहेत यांच्या निवडणुकांना अगदी महिनाभर बाकी आहे आणि जसं की तुम्हाला सर्वांना माहीत असेल की 15 जानेवारी रोजी या मतदानाची प्रक्रिया ही होणार आहे आणि 16 जानेवारीला या निवडणुकांचा निकाल देखील लागणार आहे. आणि महापालिकेच्या निवडणुका अगदी तोंडावर आल्या असताना आता जे ठाकरे बंधू आहेत, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही आज युतीची घोषणा केली आहे. त्याच्यामुळे या महापालिकांच्या ज्या निवडणुका आहेत त्या विशेष महत्त्वाच्या अशा ठरणार आहेत. आज मी आली आहे ठाण्यातील तलावपाडी या परिसरामध्ये आणि आपण जर ठाण्याकडे पाहिलं तर अतिशय महत्त्वाचं हे ठाणे आहे, कारण की शिंदेंचा बालेकिल्ला म्हणून ठाण्याला ओळखलं जातं आणि गेल्या अनेक वर्षांपासून इथं शिवसेनेची सत्ता आपण पाहिली आहे. मात्र गेल्या काही वर्षांच्या जर आपण घडामोडी बघितल्या तर जे शिंदे आणि उद्धव ठाकरे हे वेगवेगळे झाले आणि एकंदरीत शिवसेनेमध्ये आपण फूट पडलेली बघितली. मात्र या पालिका निवडणुकींवरती त्याचा काय परिणाम होणार आहे या व्यतिरिक्त जरी ठाकरे बंधूंनी आज युतीची घोषणा केली असेल मात्र महायुतीमध्ये आपल्याला असं चित्र कुठे पाहायला मिळत नाही आहे. एकनाथ शिंदे जे आहेत यांचं हे आहे की महायुतीमध्ये आपण एकत्र ह्या निवडणुका लढवल्या पाहिजे. मात्र भाजपकडून अजून तसं काही आलेलं दिसत नाही आहे. त्याच्यामुळं या निवडणुकीत नेमकं काय होणार आणि ठाणेकर यावेळेस कुणाच्या बाजूने असतील, शिंदेच्या बाजूने असतील की भाजपलाच पुन्हा एकदा ते जिंकून आणतील हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आपण आज ठाणेकरांकडून जाणून घ्यायला इथे आलेलो आहोत की ठाणेकरांच्या मनात नेमकं कोण आहे. काका तुमचं नाव सांगा. नाथा शांताराम शिंदे. राहायला कुठे आहे? मुरबाड. तुमचं काका नाव? माझं नाव हरिश्चंद्र बोराडे, राहायला कुठे आहे? कल्याण. आता बघा महापालिकेच्या निवडणुका एवढ्या वर्षाने होत आहेत आणि अगदी 1 महिन्यावरती या निवडणुका आलेल्या आहेत. तर काय वाटतं कुणाची सत्ता येईल? नाही, सत्ता सांगता येणार नाही, कारण आता सध्या राजकारणामध्ये एवढा चिवडा झालेला आहे का कोण कधी कुठे पळेल तसं माहीत नाही. त्याच्यामुळे आता लोक सगळे संभ्रमात आहेत. म्हणजे पूर्वी जसे लोक बोलायचे उघड उघड याची सत्ता येणार त्याची सत्ता येणार, आता तसे उघड उघड बोलत नाही. परंतु आता असं वाटतंय का बाबा शक्यतो त्यांचा ठाणा आहे, शिंदे साहेबांचा ठाणा आहे, शिंदे साहेबांच्या शिटी तर जास्त लागतील, कल्याणला जास्त लागतील असं आम्हाला वाटतं. आणि मुंबईचं तर काही सांगताच येत नाही. बस एवढं. पण गेल्या वर्षात जे काही होते राजकारणामध्ये तुम्ही बोललात की चिवडा झालाय, बरोबर, पण जी फूट पडली शिवसेनेमध्ये, एकनाथ शिंदे वेगळे झाले ठाकरेंपासून आणि आता आजच ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत. मग आता त्यांचं ते चॅलेंज असणार आहे का शिंदेसमोर या निवडणुकांमध्ये? काय वाटतं त्याच्याबद्दल? नाही, याच्याबद्दल असं मला सामान्य माणसाला तसं असं वाटतंय की ही गोष्ट आधी लवकर व्हायला पाहिजे होती. ही खूप उशिरा झालेली आहे. त्याच्यामुळे त्याचा कितपत परिणाम होईल ते भगवंताला माहिती. पण शिंदेसाठी चॅलेंजिंग आहे का ही निवडणूक? ठाकरेंचं आपण जर पाहिलं तर नाही, तसं सांगता येत नाही. सध्या शिंदे साहेब फॉर्मलाच आहेत. काका तुम्हाला काय वाटतं एक कुणाची सत्ता यायला हवी? आता काय केंद्रामध्ये बीजेपीची सत्ता आहे, राज्यात बीजेपीची सत्ता आहे, युतीची सत्ता आहे. तर सध्या तरी बीजेपीचे वर्चस्व दिसत आहे. बरेचसे लोक आले सत्ता, तिकडे सगळं सत्तेचा खेळ आहे. त्यामुळे बरेचसे लोक आले सत्तेकडे वळलेले आहेत. तर असं वाटतं की आता यांची दोघांची युती होते, युती झाली तर युतीचंच सरकार येईल असं वाटतं. पण शिंदेची आणि पण युती झालेली नाहीये भाजपची आणि अजून त्याच्यामुळे शक्यता आहे ना.
युती होणार. नाही, शिंदेचा तसा आग्रह जरी असला तरी भाजपकडून अजून काय आलेलं नाहीये. होणार ते शेवटी युती होणारच आणि युतीचेच महानगरपालिका येणार. काय वाटतं तुम्हाला कोणाची येईल सत्ता तरी? आता आपण मागील नगरपालिकेचं इलेक्शन बघितलं तर बीजेपी आणि शिवसेना यांचीच वर्चस्व आहे ना, तर त्यामुळं यांची सत्ता येईल असं वाटतं. काय प्रश्न आहे सध्या? तुम्ही आता ठाण्यात इथे आजूबाजूच्या परिसरात तुम्ही दोघेही राहताय, तर काय वाटतं काय समस्या काय सध्या? हल्ली लोकांच्या समस्या म्हणजे ग्रामीण भागामध्ये भरपूर कामं झालेली आहेत, फक्त रोजगारीचा प्रश्न आहे आणि 100% लोकांना काही रोजगार सरकार देऊ शकत नाही. त्यामुळे लोकांनी स्वतःचा व्यवसाय त्याच्यावर पण मोदी सरकारने जोर दिलेला आहे, तर त्याच्यातून लोकांना रोजगार प्राप्त होईल. काय वाटतं काका, ठाण्यातले आज स्थानिक प्रश्न काय आहेत? नाही, तसे प्रश्न अनेक असतात, परंतु प्रश्न कधी संपत नाहीत. तरी काही थोडे उदाहरण देऊ शकता? नाही, आता प्रत्येकाला असं काय वाटतं, सध्या जो तरुण वर्ग आहे त्याला वाटतं की जास्तीत जास्त नोकऱ्या मिळाव्यात, परंतु ते किती शक्य आहे काय शक्य आहे ते आपण नाही सांगू शकत, कारण शेवटी ते उपलब्धता पण तेवढी पाहिजे ना. इथे कुणाचं काम पाहिलंय तुम्ही जास्त, कोणत्या पक्षाचं तरी? नाही, पक्षांतरापेक्षा मला असं वाटतं काही अशी मंडळी आहे जसे शिंदे साहेब आहेत, हे तळागाळात काम करणारी व्यक्ती आहे. म्हणून मी शिंदे म्हणून आहे असं नाही, पण ते तळागाळात काम करणारी व्यक्ती आहे. माझं नाव आहे अभिषेक प्रशांत कासार. आणि कुठे राहता तुम्ही? मी राहतो प्रॉपर पनवेलला. मी इथं ठाण्यासाठी आलोय, कामासाठी आलोय तिथं ठाण्यात. आता मला सांगा, आता महापालिकेच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे बरोबर, तर अगदी 1 महिन्यावरती ह्या निवडणुका येऊन ठेपल्यात. काय वाटतं तुम्हाला की कुणाची सत्ता यायला हवी? मला असं वाटतं मॅडम की जसं की आता महानगरपालिका इलेक्शन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र जे आलेले आहेत ते ॲक्च्युली मुंबई ठाणे हे ॲक्च्युली शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, पण मला असं वाटतं की ठाणे शहर आणि पूर्ण नवी मुंबई हा एकनाथ शिंदे चा बालेकिल्ला आहे आणि एकनाथ शिंदेंचं मतदारसंघ असल्यामुळे मला असं वाटतं की त्याचा काही ठाण्याच्या लोकांवरती आणि ठाणे महानगरपालिकेवरती काही इम्पॅक्ट पडणार नाही एवढा. पण एक चांगली सकारात्मकच बाजू आहे की दोघंही भाऊ एकत्र आलेले आहेत, उभाठामध्ये झालेत. बघूया आपण, आपल्याला 16 जानेवारीलाच कळेल आपल्याला, 15 जानेवारी. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे एक तुम्ही शिवसैनिक आहात असं मला एकंदरीत वाटतंय, काय वाटतं तुम्हाला आज, काय भावना आहेत ठाकरे बंधूंनी आज युतीची घोषणा केल्यानंतर? नाही, माझ्या अशा काही भावना नाही आहे ॲक्च्युली, पण ठाण्यातली आणि नवी मुंबईमधली जनता सुज्ञ आहे. ती नक्कीच एक चांगल्या उमेदवाराला महायुती किंवा भाजपच्या महायुतीला चांगल्या उमेदवाराला निवडून देतील, मुंबईचा किंवा ठाण्याचा महापौर म्हणून, असं मला वाटतं. कुणाची सत्ता यावी असं वाटतंय तुम्हाला? मला असं वाटतं जो विकास करेल. कुणी विकास केला ते पण सांगा. ठाणे शहराचा जसं की इन्फ्रास्ट्रक्चर, जसं की नवी मुंबईतल्या युवा लोकांना रोजगार तयार करणे, शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजेत, जी वाढती बेरोजगारी ती हे केलं पाहिजे. तो असा जो एक चांगला उमेदवार पक्ष न बघता जो काम करेल त्याला तो निवडून यायला पाहिजे, आणि तेवढी ठाणे आणि मुंबईमधली जनता सुज्ञ आहे असं मला वाटतं. बट मला असं वाटतं की एक येणाऱ्या महानगरपालिकेला इलेक्शनला नवी मुंबई आणि ठाण्यातली मुंबईमधली सुज्ञ जनता एक चांगलाच सुज्ञ उमेदवार निवडून दिला, आणि मला असं वाटतं मुंबईमध्ये सुद्धा भाजप आणि महायुतीचेच महापौर आणि सरकार येईल असं मला वाटतं. पण आता युती तर केलेली नाहीये, भाजप वेगळे आणि शिंदेंनी वेगळं करून आता नगर परिषदेचा निवडणूक आपण पाहिली तर शिंदेचे वेगळे होतं आणि शिवसेनेचं म्हणजे सगळ्यात भाजपांनी वेगळी निवडणूक लढवली होती. पण आता काय वाटतं की युती होईल की केली पाहिजे त्यांनी, भाजपने आणि शिंदेंनी? मला असं वाटतं मॅडम की जे आता आदरणीय राज ठाकरे साहेब आणि आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांनी जे एक चांगले एकत्र आले ते ठीक आहे. त्या एरियातले लोक म्हणजे एक चांगला सकारात्मकच आहे, पण त्याचा मला असं वाटतं की इम्पॅक्ट महायुतीवर काही पडणार नाही, इव्हन ठाणे शहर किंवा नवी मुंबईमध्ये सुद्धा असं. धन्यवाद. वैशाली दिलीप खरे. आणि तुम्ही ठाण्याचेच आहात का? मी कठीण रहिवासी आहे. आता मला एक सांगा की काय वाटतंय तुम्हाला सध्या ठाण्यात कुणाची हवा आहे? एकनाथ शिंदेची आहे की भाजपची आहे की ठाकरेंची, काय वाटतं? ठाण्यात तरी बीजेपीचीच हवा आहे. आता आपण तर काय याच्या विरुद्ध आपण काय बोलू नाही शकत कोणत्या पार्टी विरोधात, पण ठाण्यात तरी सध्या बीजेपीच चालू आहे. त्यांनी विरोध नाही, पण एक काय मत आपलं असतंच ना सामान्य माणसांचं, त्याविषयी काय म्हणाले की बीजेपीचीच वाटते का तुम्हाला इथे? हो, इथे तरी आम्हाला बीजेपीचंच वाटतंय. सांगून पण असं आम्हाला सहकार्य करतात, बीजेपी वाले पण करतात, शिवसेना. आम्ही कोणाकडेही गेलो तरी आमचे कामं होतात.
असं नाही की आमचे कुठे कोणी कामं केलेले नाही आहेत. तर त्याच्यामुळे आम्ही काय एवढं कोणाला काय सांगू शकत नाही की म्हणजे कोण येईल म्हणून. पण आता ठाण्यात आम्ही फिरतोय तर आम्हाला एक गोष्ट जाणवली की ठाण्यातल्या लाडक्या बहिणीच्या पाठीशी शिंदे साहेब म्हणजे नेहमी असतात, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. तर आता काय वाटतंय की महिलांचं कुणाला मत असेल किंवा काय? महिलांचं मत तरी आम्ही शिंदे साहेबांसाठीच असेल, कारण त्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे आणि सगळ्या महिलांना करतात पण ते. त्याच्यामुळं आम्ही सांगू नाही शकत, म्हणजे तेही त्यांच्याकडे पण आम्ही गेलो तर आम्ही कधी निराश होऊन आलेलो नाही आहे. आम्ही आमचे कामं त्यांनी केलेली आहेत. आमच्या स्टॉल लागतो किंवा कशासाठी आम्ही अजून कामासाठी गेलो तरी आमचे त्यांनीही कामं केलेले आहेत त्यांचे. आता मला सांगा ताई, इथले काय प्रश्न आहेत, समस्या काय आहेत म्हणजे तुमच्या भागातल्या थोडक्यात? आपले तरी आम्हाला तरी सध्या तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. मध्ये होत होते, तर आता सध्या आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. सॉल्व्ह झाले? आमचे सॉल्व्ह झालेले आहेत. म्हणजे कसं स्टॉलसाठी किंवा अजून कशासाठी आम्हाला जरा प्रॉब्लेम होता, तर त्याच्यासाठी आमचे कामं हे सगळे झालेले आहेत. आम्हाला आता सध्या तरी आमच्यासाठी काय हे नाही. ठाण्यात मराठी माणसाला धंदा लावताना काही प्रॉब्लेम येत नाही? आता सध्या तरी प्रॉब्लेम काही येत नाहीये. अगोदर होते पण खूप प्रॉब्लेम होते अगोदर, पण आता हे सॉल्व्ह झालेले आहेत. आता आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. आम्ही बिंदास स्टॉल लावू शकतोय, करू शकतोय म्हणून. कारण पहिला आम्हाला 4-5 वर्षापूर्वी किंवा 2-3 वर्षापूर्वी आम्हाला खूप त्रास होता आणि मी स्वतः सहन केलेला आहे. 10 वेळेस मला खूप त्रास दिलेला आहे. मी स्वतः सहन केलेलं आहे हे सगळं आणि आता मला काही त्रास नाही. आता मी व्यवस्थित आहे. आता व्यवस्थित माझे स्टॉल लागतात, माझं व्यवस्थित चाललेलं आहे आता. कारण ह्या गोष्टीतून मी गेलेली आहे, त्याच्यामुळे मी हा त्रास सहन केलेला आहे. त्याच्यामुळे मी हे बोलू शकते आता सध्या. म्हणजे मी कोणी मदत केली तेव्हा तुम्हाला? तेव्हा मला तरी आता मी कसं नाव तेव्हा मला BJP वाल्यांनीच मदत केली. त्यांनीच मला हे केलं. आमचे वाघोले साहेब आहेत, त्यांनी पण मला हेल्प केली. त्यांनी पण माझ्या स्टॉलसाठी मला म्हणजे हे केलेलं आहे. असं म्हणजे हे नाही केलं की तुम्ही घाबरू नका, तुम्ही हे करून तुम्ही कशी रहिवासी आहे, दुसरे येऊन करू शकता तर तुम्ही का नाही करू शकत? तुम्ही लेडीज आहे, आज तुमच्या पाठीमागे कोण नाही, तुम्ही स्वतः कमवताय, तर तुम्ही कशाला कोणाला घाबरताय? म्हणजे त्यांनी आम्हाला सपोर्ट म्हणजे सहारा दिला. असं नाही की आम्हाला बोलले की तुम्ही काढा किंवा काय, असा त्रास दिलेला नाही आम्हाला. ते आमच्यासाठी उभे राहिलेले आहेत. मडवी सर आहेत, त्यांनी पण आम्हाला सपोर्ट केलाय भरपूर. त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलेलं आहे, असं नाही की नाही. आणि सीमा राजपूत गंगा पाकरी की. आणि तुम्ही राहायला कुठे आहे? कुलसेत गावात. ठाण्यातच? ठाणा कुलसेत गाव. सध्या बघा महापालिकेच्या निवडणुकांची घोषणा झाली काही दिवसांपूर्वी आणि आता महिनाभर या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत. काय वाटतं ठाण्यातल्या लोकांचा कौल कुणाच्या बाजूने असेल? काय बोलू शकत नाही आता, काय बोलू. पण एकंदरीत तुम्ही वातावरण पाहिलं असेल. माझा बोलण्याचा उद्देश एकच आहे, ठाण्यामध्ये कोणाची पण सत्ता येऊ दे, पण जे दिवसेंदिवस प्रॉब्लेम जे चालू आहेत, ट्रॅफिक कंट्रोलिंग, बेरोजगारी, याच्यावर कोणीच लक्ष घालत नाही. मी केंद्रापर्यंत एकच निवेदन करतो की त्यांना जो लेबर ऑफिसर आहे, लेबर मिनिस्टर आहे, त्याला माझं एकच म्हणणं आहे की जो लेबर रेट तुम्ही जे वाढवता तो तुम्ही त्याच्यावर काय अभ्यास करता का असाच वाढवता? कारण माझ्या म्हणण्याप्रमाणे मी ऑलरेडी HR मॅनेजर राहिलेलो आहे एका कंपनीमध्ये, त्याच्यामुळं मला लेबरचे काय प्रश्न आहेत ते मला माहिती आहेत. पण तुम्ही जे रेट्स वाढवतात ते गव्हर्नमेंटच्या सेक्शनमध्येच वाढवतात. जो नॉर्मल आपला साध्या कंपनीमध्ये जो कामाला आहे त्याला डेली वेजेस किती हवे आहेत याचा तुम्ही अभ्यास करत नाहीये आणि त्याच्या अनुसारून तुम्ही डायरेक्ट लेबरचा रेट फिक्स करता. कारण जो गव्हर्नमेंट लेबर आहे त्याला तुम्ही 30,000 40,000 एवढा पेमेंट देता आणि जो साध्या कंपनीमध्ये आहे त्याला 15,000 ते 20,000 देता. याच्यामध्ये मला लेबर मिनिस्टरला एकच म्हणणं आहे की त्यांना हे अभ्यास करतात का ते डायरेक्ट रेट देता? तुम्ही जर याच्यावर विचार करा, त्याच्यामुळं तुमची बेरोजगारी आहे ती कमी होईल. हा रेट तो तुम्ही काहीतरी फिक्स करा. आणि माझं म्हणणं ठाण्यातलं एवढंच आहे, जो पण नगरसेवक निवडून येईल त्यांनी मेन जे ट्रॅफिक कंट्रोलिंग आहे त्याला अनुसरून करायला पाहिजे आणि गावात किंवा शहरामध्ये ज्या समस्या आहेत, ड्रेनेज बोला, काय पण बोला, त्याच्यावर लक्ष केंद्रित करून ते फुलफिल करायला पाहिजे. एवढंच माझं म्हणणं आहे. रस्ते प्रॉब्लेम आहे, ट्रॅफिक कंट्रोल होत नाही. आम्हाला त्रास, रिक्षाचा त्रास होतो, गाडी लावून देत नाही. जर ट्रॅफिक झालं की आम्हाला अकलता ट्रॅफिकला येऊन. यावर आजपर्यंत काही तोडगा नाही निघाले. काय नाही. रिक्षावाले जे चालवतात, रिक्षा चालवतात, घोडबंद रस्ता इथून जर तुम्ही सुरुवात केली तर कुठलाच रस्ता असा क्लिअर नाही का जे सर्व्हिस रोड ते लोक कामं चालू करतात ते सर्व्हिस रोड कंप्लीट करत नाही, अर्धवट सोडून दिलेत. त्याच्यामुळे जरी रिक्षावाला
सर्व्हिस रोडने रिक्षा काढली तरी तो प्रत्येक खड्ड्यामध्ये खड्डा आपटत तो घेऊन जातो. म्हणजे एकतर प्रवाशाची जीवाची काहीतरी होण्याची चान्सेस असतात. त्याच्यामुळं जो पण नगरसेवक आणि मला एकच म्हणणं आहे, प्रताप सरनाईक साहेबांना एकच निवेदन आहे का जो रोड आहे घोडबंद रोड, कोलशेत रोड, भिवंडी रोड याकडे जास्तीत जास्त लक्ष करून तो रोड कंप्लीट करावा, जेणेकरून कोणाची जीवितहानी होणार नाहीये, कोणाला त्रास नाहीये. कारण जो रिक्षावर बसणारा माणूस आहे त्याला फॅमिली असते, फॅमिलीचा विचार करून तो प्रवाशांना ने-आण करत असतो. त्याच्यामुळं त्याच्यावर विचार करून पूर्ण रोडची व्यवस्थित निगा राखावी हेच माझं म्हणणं आहे. ठाण्यात आपण पाहिलं तर रिक्षा चालकांचा एक मोठा वर्ग आहे आणि इथल्या जे रिक्षा चालक आहेत त्यांच्या पाठीशी अनेकदा याआधी देखील एकनाथ शिंदे जे आहेत उपमुख्यमंत्री आपल्या राज्याचे ते अनेकदा उभे राहिलेले आहेत. मात्र या तुमचा जो मुद्दा आहे त्याच्यावर आजपर्यंत तोडगा काढण्याचं काही झालं नाही का? याच्यावर कोणी तोडगा काढत नाहीये. फक्त इलेक्शन पुरता कुठलाही पक्ष असू दे तो फक्त तुम्हाला आश्वासनं देणार, ही आश्वासनं पूर्ण करायची. माझ्या मते त्यांनी जी आश्वासनं देतात ना ती इलेक्शनच्या अगोदर पूर्ण करावी आणि नंतर पब्लिकला सांगावा तर तुमचे आम्ही ही कामं केले तर तुम्ही आम्हाला वोटिंग करावी. आज जे ठाकरे बंधू आहेत त्या त्यांची युती झाली एवढ्या वर्षानंतर त्यांनी हा ऐतिहासिक ऍक्च्युली निर्णय होता. फायदा होईल, प्रत्येकाला फायदा होणारच आहे. यामध्ये आता शिंदे साहेब आणि भाजप यांची दोघांची आपसात चालू आहे तर त्याच्यामध्ये नक्की ठाकरे गटाला फायदा होण्याचे चान्सेस आहेत. मात्र अजूनही एकनाथ शिंदेचं युतीसोबत म्हणजे भाजपसोबत युती होईल असं काही दिसत नाही आपल्याला चित्र. जरी शिंदेचं हे असेल आग्रह असेल तरी भाजपकडून तसं काही आलेलं नाही. तरी त्या गोष्टीवर जागा वाटपांबद्दल त्यांचे मतभेद राहतील आणि त्याच्यामुळे अपक्ष निवडून ज्या ठिकाणी अपक्ष निवडून उभे राहतील आणि ते निवडून येतील. माझं नाव रवींद्र किसन राऊत. तुम्ही प्रॉपर राहता कुठे? मी प्रॉपर माझा जन्मच ठाण्यातला आहे. म्हणजे तुम्ही अगदी लहानपणापासून ठाणे पूर्ण बघितलंय? प्रश्नच नाही. आता महापालिकेच्या निवडणुकांची जी घोषणा झाली आहे त्याच्यानंतर काय वाटतंय की कुणाची सत्ता येऊ शकते? महानगरपालिकेची घोषणा झाली आहे इलेक्शनची आणि गेले 25 वर्ष सत्ता शिवसेनेच्या ताब्यामध्ये आहे आणि ह्या वेळेला देखील शिवसेनेच्याच ताब्यात राहील. शिवसेनेच्या ताब्यात राहील म्हणजे शिंदे साहेबांच्या ताब्यात राहील. ते महत्वाचं, ते ठळक करणं महत्वाचं आहे. हो, प्रश्नच नाही. शिंदे साहेबांची कामं आहेत आणि त्यांचे नगरसेवक वगैरे बघतात, त्यांची म्हणजे ठाण्यामध्ये तरी त्यांचा बोलबाला आहे, त्यामुळे शिंदे साहेबांची सत्ता येईल. पण गेल्या काही वर्षांपासून आपण एक गोष्ट आपण पाहू शकतो की शिवसेनेमध्ये फूट पडली. त्याच्यानंतर 2014 पासून ते आतापर्यंत भाजपचा देखील एक दबदबा ठाण्यात पाहायला मिळतोय. तर काय वाटतं हे किती चॅलेंजिंग असणार आहे? कारण की अजून त्यांनी युतीची घोषणा नाही केली आहे म्हणजे या महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने आणि शिवसेनेने. गेल्या 2017च्या इलेक्शनमध्ये शिवसेनेचे 67 नगरसेवक होते आणि BJPचे 23 नगरसेवक होते. तर 23 आणि 67 हे जर तुम्ही कम्पेअर केलं तर कुठेही शिवसेनेचे नगरसेवक BJPमध्ये गेलेले नाही आहेत. बऱ्याच अंशी 67च्या 67 शिंदे साहेबांबरोबर आहेत आणि शिंदे साहेबांचं प्रचंड काम बघता यावेळेस देखील सत्ता शिवसेना म्हणजे शिंदे साहेबांकडेच राहील. पण आता काही दिवसांपूर्वी भाजपचे म्हणजे कार्यकर्त्यांनी अशी एक हे पण पत्र पण दिलं होतं की आम्ही एकत्र युती नाही करणार वगैरे, किंवा असं म्हटलं पण जातं की शिंदेंना कुठेतरी थोडं साईडला केलं जातंय. त्याविषयी काय वाटतं? काय कसं होतं, भाजपाच्या ज्या कोणी कार्यकर्त्यांनी सांगितलं की आम्ही युती करायची नाही, प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की मलाही तिकीट मिळालं पाहिजे. जर युती झाली नाही तर प्रत्येक वॉर्डमध्ये जसं जर युती झाली तर 2 BJP 2 शिवसेना, पण जर युती नाही झाली तर 4 BJP 4 शिवसेना. तो एक कार्यकर्त्यांचा विषय आहे की त्यांना वाटतंय की युती करू नये, पण युती जरी नाही केली तरी ठाण्यामध्ये काही तसा फारसा फरक पडणार नाही. सत्ता ही शिवसेनेची म्हणजे शिंदे साहेबांचीच येणार. काका तुमचं नाव सांगा. अनवर शेख आहे माझं नाव. मी ठाण्याचं आहे, कळव्याला राहिलं आहे आणि इथे बोलले तर 50 वर्षापासून मी कळव्यालाच आहे. काय वाटतंय एवढ्या 50 वर्ष तुम्ही जे पाहिले आतापर्यंत, काय वाटतंय आता कुणाची सत्ता येऊ शकते? ठाण्याला सत्ता शिवसेनेचीच असणार आहे याच्या पुढे, कारण शिवसेनेचं काम भरपूर आहे ठाण्यामध्ये आणि शिंदे साहेबांचं पण काम आहे त्याचे. त्यामुळे युती झाली तर बरीच होईल आणि युती नाही झाली तरी 2-2 सीट त्या दोघांना आपसमध्ये वाटून घेतलं तरी सत्ता शिवसेनेचीच राहणार आहे. ठाकरे बंधूंनी 2 बंधू एकत्र आले ही आनंदाची गोष्ट आहे, पण शेवटी काम बघितलं जातं ना. सर्वसामान्य माणसाला पक्ष कोणता आहे किंवा कोणत्या पक्षाचा महापौर बसणार आहे याच्याशी काय घेणं देणं आहे का सांगा मला. त्याला त्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, त्याला त्याची म्हणजे आरोग्याची सुविधा मिळाली पाहिजे. आज ठाणे तुम्ही सिव्हिल हॉस्पिटल बघा, सिव्हिल हॉस्पिटल सुसज्ज करण्यामध्ये शिंदे साहेबांचं मोलाचं सहकार्य आहे.
आणि उद्या आपण केम सारख्या ठिकाणी जातोय म्हणजे ठाण्यातली लोक आरोग्य सुविधेसाठी मुंबईला जातात, पण एक वेळ अशी येईल 2 वर्षामध्ये मुंबईची लोक ठाण्याला येतील आणि त्याचं सर्वस्वी श्रेय शिंदे साहेबांना जात आहे. त्यामुळे पक्ष कोणता आहे काय आहे याच्यापेक्षा काम करणारा माणूस किती मोठा आहे ते देखील बघणं गरजेचं आहे ना. बरोबर. काय वाटतं सर तुम्हाला की आताच्या सध्या ठाण्यात आपण पाहिलं तर तुम्ही जसं म्हणाल की डेव्हलपमेंट बऱ्यापैकी एवढ्या वर्षात झालेली आहे, पण काही स्थानिक प्रश्न, मगाशी आम्ही रिक्षा चालकांशी संवाद साधला तर त्यांचेही काही प्रश्न होते. काय वाटतं तुम्हाला एक इथला स्थानिक नागरिक म्हणून? रिक्षा व्यावसायिकांचे मुख्य प्रश्न असे आहेत की आम्ही बरेच वर्ष परमिट बंद झाले पाहिजेत याची मागणी करतोय आरटीओकडे आणि खरोखर परमिट बंद झाले पाहिजेत, कारण असंख्य परमिट सुटलेले आहेत आणि रस्त्याची आज भौगोलिक परिस्थिती पाहता स्टेशनच्या ठिकाणी जी ट्रॅफिक होते त्यामुळे रिक्षा व्यावसायिकांना त्याचा त्रास आहे. त्यामुळे आता जे फ्री मुक्त परवाने देणं जे चालू आहे ते जरी बंद केलं तरी रिक्षावाल्यांना बऱ्याच प्रमाणात त्याचा दिलासा मिळेल आणि मागणी आहे आमची. कदाचित या इलेक्शननंतर ती मागणी पूर्ण होईल अशी शक्यता आहे. मागणी बरेच वर्ष करतोय, मागणी पूर्ण होत नाहीये, पण आता ठाण्यामध्ये जी ट्रॅफिक होते त्याला मुख्य कारण वाढलेल्या रिक्षा. आज जर तुम्ही कापूरवाडी किंवा 3 हात नाका ह्या सिटीमध्ये जर बघितलं तर तुम्हाला 100 रिक्षा दिसतील तर एकाच दुसरी 4 व्हीलर दिसेल. त्याला कारण रिक्षांचं वाढलेलं प्रमाण आहे आणि तो खरोखर रिक्षा व्यावसायिकांना त्रास आहे. माझी देखील रिक्षा युनियन आहे, मी लोकहितवादी रिक्षा टॅक्सी युनियनचा जनरल सेक्रेटरी आहे, त्यामुळे रिक्षावाही व्यावसायिकांच्या प्रश्नाशी निगडीत आहे. काका तुम्हाला काय वाटतं की काय सध्याचे स्थानिक प्रश्न इथले आहेत की त्यावर लक्ष घालणं खूप गरजेचं आहे? स्थानिक प्रश्न थोडा ट्रॅफिकचे आहे तिथे आणि ट्रॅफिक रिक्षाचे परमिट वाढल्यामुळे ट्रॅफिक वाढते. रिक्षाचे परमिट त्या लोकांनी बंद केले आहे इलेक्शननंतर, तो बरेच ट्रॅफिकचे प्रश्न सुटतील तिथे आणि रस्त्यावर सुधारणा चालू आहे. आपल्या मेट्रो पण येतो आहे शिंदे साहेबांचे. प्रत्येक नागरिकांनी मतदान करताना तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात त्याकडे लक्ष न देता तुमच्यासाठी काम करणारा माणूस कोण आहे किंवा तुम्हाला ज्या सुविधा मिळणार आहेत त्या कोणता पक्ष आला तर सुविधा मिळणार आहेत त्याच्याकडे जातीने लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही कोणता झेंडा हाती घेतला आहे त्यापेक्षा समोरचा काम करणारा माणूस कोण आहे त्या कामाला महत्त्व देणं गरजेचं आहे. कारण झेंडा कोणता घेतला आहे त्यापेक्षा काम करणारा माणूस पाहिजे. जर तुम्ही चुकीच्या पक्षाला मतदान केलं तर निदान तुम्हाला 5 वर्ष पस्तावण्याची वेळ येईल आणि ती येऊ नये याची खबरदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. आता आम्ही जितकं रिपोर्टिंग करतोय त्याच्यावरून एक साधा प्रश्न माझा शेवटचा की एक लोकांमध्ये उदासीनता पाहायला मिळते की गेल्या काही वर्षांमध्ये जे राजकारण आपण सगळेच पाहतोय, आमची पिढी असेल तुमची पिढी असेल, कारण तुम्ही 50 वर्ष इथे राहिला आहे, तर एक राजकारण जे बदलत चाललंय, कधी इथला नेता तिथे असतो, कधी इथला मंत्री इथे राहतो, म्हणजे एक थोडं एक त्याच्यामुळे एक लोकांमध्ये उदासीनता आली आहे. लोकांना आपले प्रश्न मांडताना भीती वाटते किंवा ते मांडल्यानंतर पण त्याच्यावर काही सोल्युशन निघेल का, मग आपण बोलायचंच नाही, एक ते पण असतं. विषय असा आहे की ज्या नेत्यांनी पक्ष बदलला आहे तो कोणत्या सिच्युएशनमध्ये बदलला आहे ते महत्त्वाचं आहे. काही नेते स्वतःच्या स्वार्थासाठी बदलतात आणि काही नेते त्यांना काही भौगोलिक परिस्थिती किंवा त्यांना जर त्यांचे विषय नाही पटले आणि जनतेच्या कल्याणासाठी स्वतःला स्वाहा करण्याची तयारी असते आणि ते स्वाहा शिंदे साहेबांनी केलेलं आहे. आज एवढ्या मोठ्या पक्षातून बाजूला होणं, बाजूला झाल्यानंतर माझं काय होणार आहे किंवा माझी गच्छंती होती आहे का, मी राजकारणातून आऊट होतोय का याची कुठेही दखल न घेता आज ते तरले म्हणून त्यांचं नाव आहे. उद्या कदाचित त्यांनी पक्षातून बाहेर निघाले आणि ते जर नेस्तनाबूत झाले असते तर ही जनता त्यांच्या मागे नसती राहिली. त्यामुळे जनतेसाठी स्वतःला संपवण्याची भूमिका ज्याची असेल त्याच्याबरोबर सगळ्यांनी राहणं गरजेचं आहे. वारंवार बोललं जातं की उपमुख्यमंत्री जे एकनाथ शिंदे आहे ते लोकांमध्ये असतात, लोकांमध्ये त्यांचा वावर असतो, कामाबद्दल त्यांच्या नेहमी बोललं जातं, तर एक ठाणेकर म्हणून काय वाटतं? तुम्ही आता शिंदे साहेब म्हणजे डेप्युटी CM आहेत, डेडिकेट कॉमन मॅन. जर तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये बघितलं असेल ना तर एकमेव नेता रोडवरती धावत होता. मग तो कोल्हापूरचा महापूर असो, कोल्हापूरला महापूर झाला, त्या महापुरामध्ये ते गेले होते. माळींचं संकलन होतं, पूर्ण डोंगर खाली आला, जवळजवळ गुडघ्यावर चिखलातून ऑल ओव्हर महाराष्ट्रातून एकच नेता तुम्हाला दिसला असेल की त्या लोकांपर्यंत त्यांनी पोहोचलं. शेवटी कसं आहे, तुमच्याकडे सत्ता आहे, तुम्ही आदेश देऊन देखील तुमचं काम होऊ शकता, पण प्रॅक्टिकली ती जनता माझी आहे, त्यांच्यापर्यंत जाणं, त्यांच्या सुखदुःखामध्ये समरस होणं, त्यांची विचारपूस करणं. एखादा नेता विचारपूस करायला हॉस्पिटलला आला म्हणून त्याचं दुखणं कमी होणार नाही आहे, पण त्या जनतेला असं वाटेल ज्या महाराष्ट्राचं मी नागरिक आहे आणि त्या महाराष्ट्राचा प्रथम नागरिक मला भेटायला आलं, ते सुख वेगळं असतं आणि ते फक्त शिंदे साहेब करू शकतात. रविराज म्हात्रे. कुठे राहता तुम्ही? मी इथला स्थानिक रहिवासी आहे. घोडबंदरला माझं गाव आहे, इथे माझं ऑफिस आहे चरईमध्ये. ती सत्ता कोणाची येईल ती त्यांनाच माहिती आहे सत्ताधाऱ्यांना, कारण की आम आदमी रोज सकाळी उठून संध्याकाळी कामाला जातो,
तो त्याचं काम करून घरी जातो. जे राजकारणी आहेत त्यांनाच माहिती आहे, आम्ही तर कुठल्या पक्षात नाही आहेत किंवा आम्ही फॉर्म भरत नाही आहे किंवा कोणाची हाय हाय करत नाही. आम्ही स्वतः कमवतो. ज्या दिवशी वोटिंग असते त्या दिवशी आम्ही वोटिंगला जातो, इमानदारीने वोटिंग करतो. आता आमची वोटिंग कुठे जाते ती परमेश्वरालाच माहिती. गुलदे असतात आहे. हां, मग ते आता आम्ही मनापासून वोटिंग करतो. फक्त माझं एकच म्हणणं आहे, आज राजसाहेबांचं आणि उद्धव साहेबांची एकी झाली आहे की आमच्या मराठी माणसाला प्रत्येक मराठी माणसाला एक उत्सव आहे. कारण की प्रत्येक जातीला, धर्माला मंदिर आहेत, ट्रस्ट आहेत. तसं आमच्या मराठी माणसाला आपला मराठी माणूस एक येतोय. मराठी माणूसाला प्रत्येक कोणी पण बोलायचा, मराठी माणूस पाय खेचतोय. आज आपला मराठी माणूस पुढे चाललाय तर पुढे जाऊन द्या. नाही, आज काय भावना आहे तुमच्या, की कसं वाटतंय ठाकरे बंधू एकत्र आलेत, काय वाटतंय, म्हणजे या पालिकाच्या जे इलेक्शन्स आहेत त्याच्यावरती याचा कितपत परिणाम होईल असं वाटतंय तुम्हाला? तेच बोललो ना मी तुम्हाला. आम्ही बोलून ना, तुम्ही बोलून नाही होणार. ते त्यांच्या हातात आहे, जो कोणी असेल ते. पण जो चांगलं काम करेल त्याची सत्ता यावी. गोरगरीब रस्त्यावर फिरतोय, बेघर लोक रस्त्यावर आहेत, कोणाला घरं नाही आहेत. ज्यांची आयुष्यभर त्यांनी कामं केली, शेती केली, ती लोक वनवन आज रस्त्यावर आहेत. त्यांच्यासाठी करावी हीच, त्यांनी सत्ताधारी कोणीही असो, गोरगरिबांसाठी काम करावं. अन्न, वस्त्र, निवारा ही प्रत्येकाला मूलभूत गरजा आहेत. आणि जो पैसा असून जो गरिबांना दान नाही करत त्या सत्तेला काहीच उपयोग नाही मॅडम. बरोबर. दादा, तुमचं नाव सांगा. माझं नाव योगेश पांडुरंग जाधव आहे. आणि राहायला कुठे तुम्ही? आम्ही राहायला पहिले चिरागनगरला आहेत. आता तिथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे बिल्डिंगचं, तर आम्ही सावरकर नगरला राहतो. काय वाटतं, कुणाची सत्ता यायला हवी? कुणाची पण सत्ता येऊ, पण म्हणजे जातीभेद वगैरे काय असे आता चालू आहेत. आता म्हणजे जातीय राजकारण सध्या सुरू आहे, बरोबर? जातीवरून पण चालू आहे, सर्व ठिकाणी चालू आहे. आता सर्व लोक जे ज्यांच्या ह्याच्याकडून आता कोणी असो, म्हणजे कोणी इलेक्शनमध्ये आता शिवसेना असो, भाजपा असो, कोणी असो, जे लोक जात आहेत वगैरे, दगडफेक वगैरे हे सर्व चालू आहे, ते बंद व्हायला पाहिजे आणि लोक मरायला पाहिजे अशा ठिकाणी. आता काय लोक जण जातात, आता कोण म्हणतात आता जनतेसाठी चांगलं भलं व्हायला पाहिजे म्हणून ते लोक जातात त्यांच्या मागे वगैरे. पण जे ज्यांना घेऊन जातात ते लोक सेफ राहतात आणि जी जनता जाते त्यांच्या मागे ते लोक मारतायत. सर्वसामान्य कार्यकर्ते फसतात असं तुमचं मत आहे. आताच्या ज्या पालिकांच्या ज्या निवडणुका आहेत, काय वाटतं, आता तुम्ही ठाणेकर आहात, ठाण्यात अनेक वर्षांपासून तुम्ही राहताय, तर तुम्हाला काय वाटतं की सध्या वारे कुणाचे इथे वाहत आहेत? कारण की महायुती आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जे आपण सगळेच बघत आहोत की राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत आणि ठाकरे असतील, म्हणजे एकनाथ शिंदे असतील, शिवसेना जी होती हे किती फूट पडली शिवसेनेमध्ये, आणि आता काय वाटतंय की काय होऊ शकतं? मला तर वाटतं बहुतेक करून एकनाथ शिंदे साहेब येतील, कारण की बहुतेक करून जास्त कामं तेच करते. असं बघायला प्रत्येक ठिकाणी, सर्व ठिकाणी जेवढे कुठं काय होते सर्वीकडे फिरतात तेच. म्हणजे जे कुठं कामं कमी पडतंय, कुठे शेतकऱ्यांना काय होतंय, सर्व तिकडे. आता गेल्या टायमाला महाडमध्ये काहीतरी डोंगर कोसळलेलं, त्या टायमाला पण एकनाथ शिंदे साहेब वगैरे गेलेले. परत त्या गरजू लोकांना सर्वांना मदत वगैरे केली. परत ते स्वतः जाऊन. पण आता आपण पाहिलं तर आता जशा निवडणुका जवळ यायला लागल्या आहेत तसं शिवसेनेत देखील फूट पडताना आपल्याला दिसतेय. भाजपमध्ये अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते गेलेत, मागच्या काही दिवसांच्याच ह्या गोष्टी आहेत. तर त्याविषयी काय वाटतं, म्हणजे एकनाथ शिंदेंना असं वेगळं पाडलं जातंय का भाजपकडून? नाही भाजपकडून. कारण आता कसं युतीची, जसं ठाकरे बंधू एकत्र आले, पण जे महायुती माहिती नाहीत ना. पण महायुतीने अजून एकत्र येऊन निवडणूक लढवण्याचा झाली तो आग्रह असेल एकनाथ शिंदेचा, तसं तरीही एकत्र येऊन लढवणार नाहीयेत, तसं अजून चित्र दिसते आपल्याला. तर एकटा पाडलं जातंय का, म्हणजे वेगळं हे केलं जातंय का शिंदेंना? काय वाटतं? नाही तसं काय नाही. राजकारणातलं आपण तसं काय बोलू शकत नाही. आपल्याला जेवढं दिसतंय समोर त्यातच आपण एवढं बोलू शकतो की एकनाथ साहेबांचं काम दिसतं आणि ते खणखणीत नाणं आहे आणि ते वाजणार. असं सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतोय. आणि अजूनपर्यंत आम्ही शिवसेनेला मत देत होतो, यापुढे पण आम्ही शिवसेनेच मध्ये, ठाण्याचा बालेकिल्लाच आहे तो. आता नंतर ती फूट पडली, पण जे कामं करणारे आहेत आमच्या वार्डामध्ये, प्रताप सरनाईक साहेब आहेत वगैरे, तर आम्ही त्यांनाच घेऊन पुढे चालतो आणि त्यांनाच घेऊन पुढे चालणार. जसं आम्हाला कधीही गरज पडली आम्ही त्यांनाच आवाज देतो आणि ते उभे पण राहतात. भले ते कार्यकर्त्यांमार्फत उभे राहतात किंवा आणखी कोणामार्फत उभे राहतात, पण आमची कामं होतात. आता जसं ठाकरे बंधू एकत्र आलेत तर ते चॅलेंज असणार आहे का एकनाथ शिंदेसमोर? सांगू शकत नाही मॅडम, कारण कसं आहे माहिती आहे का, ते शेवटी मराठी माणसाचं अस्मितेचा पण प्रश्न आहे.
त्यामुळे आपण काही बोलू शकत नाही. सध्या राजकारण बरं राजकारणात तुम्ही बोलणं टाळताय, पण मला एक सांगा की ठाण्यातले सध्याचे काही प्रश्न आहेत, स्थानिक प्रश्न काय तिकडचे? स्थानिक प्रश्न तर आमच्याकडचे जे प्रश्न होते म्हणजे आमच्या या वॉर्डातलंच मी बोलेल, बाकीचं तर मला कोणत्या आपल्या वॉर्डात? आमचं वॉर्ड म्हणजे आपलं कोट आपलं हे आपलं वर्तकनगर वॉर्ड, वर्तकनगर ओवळा माजिवडा मतदारसंघ जसा आहे तर प्रताप सरनाईक साहेबांचीच हवा असते तिथे आणि अजूनपर्यंत ते सतत तेच निवडून येतात आणि पुढे पण ते कारण त्यांचं काम दिसून येतं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये पाण्याची सोय असू दे, लाईटीची सोय असू दे, आणखी काय असू दे, सगळं त्यांच्यामार्फत आम्हाला सुविधा पोचवल्या जातात. त्यामुळे आम्ही त्यांच्या व्यतिरिक्त दुसरीकडे कोणाकडे लक्षच देऊ शकत नाही, असं एक आहे. साक्षी कोळवणकर. अच्छा, काय वाटतं यावेळेस कुणाची सत्ता येईल असं वाटतं? मिक्स वाटते मला, भाजप आणि शिवसेना दोन्ही मध्ये कोणी येऊ शकतं कारण आता युती आहे त्यामुळे कोण पुढे मागे असंच चालू आहे. ठाण्यात सध्या आता एकनाथ शिंदेचा जोर आहे, हां शिवसेनेचा, हां पण भाजप पण दोन्ही वेळेला भाजप पण त्याच्यासाठी एकजुटीने पुढे आहे असं नाही. आता ते निवडणुका झाल्यावरती मेन महत्त्वाचं समजेल, पण एकनाथ शिंदे जोर लावतात आहे की निवडून येण्यासाठी. पण शिंदेंना आपल्या लाडक्या बहिणींवरती खूप विश्वास आहे, बरोबर? तर काय वाटतं, मला लाडक्या बहिणी यावेळेस साथ देतील शिंदेंना? हो देतील ना. तुम्ही द्याल का शिंदेंना साथ? हो हो देणार ना. येतात पैसे लाडक्या बहिणीचे? हो येतात. तुमच्या काय भावना आहेत ताई, की काय वाटतं तुम्हाला यावेळेस कोण निवडून येईल? तिने सांगितलं तसंच कोणी येऊ शकतं, धनुष्य किंवा कमळ काही पण कुणाचं असं वारं वाहतंय जास्त इथं ठाण्यात सध्या? नाही. हा एकनाथ शिंदेच वार आहे. काय म्हणाल, लाडकी बहीण यावेळेस मदत करेल का? कारण की गेले लोकसभाची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल, तर आपण पाहिलं की बहिणींनी त्यांची खूप साथ दिली. हो हो लाडक्या बहिणी नक्की मदत करतील. येतात का तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे? नाही आता तरी बंद झाले. म्हणजे आधी 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 येत होते? हा महिना नाही आलाय. अच्छा, म्हणजे असे तुम्हाला आलेत पैसे, सगळे हफ्ते आले? हो नोव्हेंबर पर्यंत आलेत, म्हणजे डिसेंबरचा नाही आलाय. आज आज जे उद्धव ठाकरे आहेत आणि राज ठाकरे, तुम्ही न्यूज बघितलीच असेल की आज ते एकत्र आलेत, तर काय वाटतं तुम्हाला की शिंदेंना आता हे किती चॅलेंजिंग असू शकतं, कारण ते दोघं आता एकत्र आलेत? मला तर नाही वाटत काय चॅलेंजिंग असेल असं, कारण की ठाकरे बंधूंची ताकद आता एकत्र झाली आहे या महापालिका निवडणुकीत. पण शिंदेची पण ताकद आहे ना ठाण्यामध्ये.